नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोमल भांड्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाले आणि आज माझं सगळं आवरलेलं आहे. लवकर देवाची पूजा पण झाली, तुळशीची पूजा झाली, रांगोळी झाली आणि आता आहे ना मला चहा घ्यायचा आहे. मी इथं चहा ठेवला, पण म्हटलं आधी ना थोडं उन्हाला उभं राहावं, मग त्यासाठी ना मी इथं आहे ना पुढच्या पोर्चमध्ये आलेले आहेत. इथं आल्यावर ना खूप भारी वाटतं आणि साईड नाही ना आमच्या बाजूला आहे ना पलीकडे ना आंब्याचं झाड आहे, त्यामुळे आणखीनच भारी वाटतं. मी दररोज इथं 5 मिनटं का होईना उभा राहते. तर ना चहा ठेवलेला आहे, आता मला मस्त चहा घ्यायचा आहे. माझं सगळं आवरलेलं आहे. आता मी चहा घेतला आणि वरती आले. आता वरच्या रूम आहे ना झाडून घ्यायचं आहे मला, आणि झाडून झाली रे ना आज पुसून पण घ्यायचं आहे. बरं 2-3 दिवस झाले तशा वरच्या रूम पुसल्याच नाही. आज वेळ आहे तर म्हटलं चला झाडून पण घेऊ आणि पुसून पण घेऊ. चला मी ना इथं आहे ना कपडे वाळत घालायला आले होते वरती. कपडे धुवायचे झाले आणि थोड्या वेळ इथं बसले. चला आता जेवण करायचं आहे, खाली जाते जेवण करते. माझं जेवण झालं, भांडे घासले, थोड्या वेळ टी व्ही बघितली आणि आता मी वरती ना आराम करण्यासाठी आलेले आहे. पण मी तुम्हाला एक दाखवते. मी इकडं साईडला आहे ना आमच्या पलीकडे आंब्याचं झाड नाही का, आज बघितलं मी त्याला, अगोदर बारच होता पण आत्ता पाहिलं ना इतक्या मस्त छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या आहेत. खूप छान आहे, मी ते दाखवते तुम्हाला. बघा किती सुंदर छोट्या छोट्या मस्त कैऱ्या आलेल्या आहेत आणि इकडं पहा किती बार आलेला आहे त्या झाडाला. खूप मोठं आंब्याचं झाड आहे. आता वाजले 4 आणि मी इथं मस्त फ्रेश झाले आणि मी ना आता चहा ठेवलेला इथं. चहा घ्यायचा झाला की मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे, तर चहा घ्यायचा आता मला. चहा ठेवलेला आहे मला, ताईंला आणि मिस्टरांना. इथं आहे ना मस्त आपल्या बाजरीच्या भाकरी ना तयार झालेल्या आहेत. माझी ना इथं आहे ना भाजी झालेली आहे आणि भाजी केलेली मी राजम्याची भाजी केलेली आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोमल भांड्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.